नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VS लर्निंग अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 यातील क्वेश्चन नंबर 6, 7 आणि 8 हे घेणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 to 5 घेतलेले आहेत. जर आपण तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर आपल्या VS लर्निंग अकॅडमी या चॅनलवर जाऊन आपण मागील व्हिडिओ जो आहे तो बघू शकता आणि क्वेश्चन नंबर 1 to 5 त्यामध्ये आपण पूर्णपणे डिटेलमध्ये घेतलेले आहेत. चला बघूया क्वेश्चन नंबर 6 पासून पुढचे क्वेश्चन्स. तर बघा, क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे या ठिकाणी. तर क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला दिलेलं आहे 1/3x + y = 10/3 आणि सेकंड इक्वेशन 2x + 1/4y = 11/4. तर दोघं इक्वेशनमध्ये आपल्याला फ्रॅक्शन दिसतं विद्यार्थी मित्रांनो, 1/3 10/3 आणि सेकंड इक्वेशनमध्ये 1/4 आणि 11/4. तर या ठिकाणी आपण आधी हे फ्रॅक्शन रिमूव्ह करूया. फ्रॅक्शन रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला हे इझिली सॉल्व करता येईल. तर एलिमिनेशन मेथडने आपण बघूया. चला क्वेश्चन नंबर 6 बघूया. क्वेश्चन नंबर 6, 1/3x + y = 10/3 इक्वेशन 1. याला इक्वेशन 1 देण्या अगोदर आपण रिड्यूस करून टाकूया. मल्टिप्लाय करू याला 3ने. मल्टिप्लाय केलं तर फ्रॅक्शन निघून जाईल. मल्टिप्लाय बाय 3 ने मल्टिप्लाय केलं तर मिळेल देअरफॉर x + 3y = 10 इक्वेशन नंबर 1. दुसरं जे इक्वेशन दिलेलं आहे ते आहे 2x + 1/4y = 11/4. यालाही आपण 4ने मल्टिप्लाय केलं तर याचं फ्रॅक्शन निघेल. बघा, मल्टिप्लाय बाय 4ने मल्टिप्लाय केलं तरी इथं येईल 2 4 जा 8x + y = 11 इक्वेशन नंबर 2. या ठिकाणी आपण बघू शकता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 दोघांचं फ्रॅक्शन आपण काढलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं व्हेरिएबलची पेअर सेम मिळालेली नाही, त्यामुळे आपण इक्वेशन नंबर 2ला 3ने मल्टिप्लाय करून वायची पेअर इथं सेम करून घेऊया. जर आपण इक्वेशन 2ला 3ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळेल, बघा, मल्टिप्लाय इक्वेशन 2 × 3 इथं मिळेल आपल्याला 24x + 3y = 33 इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 3 आणि 1मध्ये आपल्याला y या व्हेरिएबलची पेअर सेम मिळालेली आहे. त्यावरून आपण त्याची साईन जर पाहिली तर प्लस प्लस म्हणजे सेम साईन आहे. आपण इथं सबस्ट्रॅक्शन त्याची करूया. तर इक्वेशन 1 आणि 3 यांची सबस्ट्रॅक्शन केली असता, बघा, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 and 3 आपल्याला काय मिळेल, बघा, 3मधून 1 सबस्ट्रॅक्ट करूया आपण. 24x + 3y = 33 आणि हे जे इक्वेशन आहे ते काय आहे, x + 3y = 10. सबस्ट्रॅक्शन करताना साईन चेंज होईल, मायनस 24 - x 23x आणि या ठिकाणी y व्हेरिएबल एलिमिनेट झाला, त्यामुळे 33y - 10 23. तर x = आपल्याला मिळाला, बघा, 1. x = काय मिळाला, 1. एक्सची व्हॅल्यू 1 मिळाली. एक्सची व्हॅल्यू 1 आपण सबस्टिट्यूट किंवा पुट करू इक्वेशन 1मध्ये किंवा 2मध्ये. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकता. त्यानंतर आपण सेकंड पेजवर जाऊया. हे फर्स्ट पेज, सेकंड पेजवर जाऊया आपण. हे 1. तर एक्सची व्हॅल्यू आपण 1 पुट करूया. ओके, पुट x = 1 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 काय होतं आपलं, x + 3y = 10. तर त्या ठिकाणी आपण टाकूया. बघा, इक्वेशन 1 होतं आपलं x + 3y = 10. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू 1 जर पुट केली तर 1 + 3y = 10. 1 त्या साईडला गेला तर मायनस होईल, तर आपल्याला मिळेल 3y = 10 - 1 म्हणजेच 3y = 9 आणि 3y = 9 मिळाला म्हणजेच y = आपल्याला मिळेल 9/3. सो y = 3 ही मिळाली आपल्याला yची व्हॅल्यू.
आणि आपलं सोल्युशन मिळालं द सोल्युशन ऑफ इक्वेशन x, y इज इक्वल टू 1,3. या प्रकारे आपल्याला या क्वेश्चन नंबर 6चं सोल्युशन मिळालं विद्यार्थी मित्रांनो. हे आपलं पेज नंबर 2 आहे. याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. जाऊया क्वेश्चन नंबर 7कडे. क्वेश्चन 7मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा. अल्टरनेट कोएफिशियंट्स इथं दिलेले आहेत आपल्याला. 99x प्लस 101y इक्वल्स टू 499, याला 1 नंबर. त्यानंतर 101x प्लस 99y इक्वल्स टू 501, इक्वेशन नंबर 2. या प्रकारचे कोएफिशियंट्स जेव्हा दिलेले असतात तेव्हा आपण यांचा जर आपण प्रॉडक्ट काढायला गेलो तर खूप लार्ज प्रॉडक्ट येईल. यामुळे आपण या दोघांची एकदा ॲडिशन करू आणि एकदा सबस्ट्रॅक्शन करू. त्यावरून आपल्याला 2 नवीन इक्वेशन्स मिळतील आणि पुन्हा त्या 2 नवीन इक्वेशन्सची आपण ॲडिशन करू. तेव्हा आपल्याला व्हेरिएबल एक्स आणि वाय यांच्या व्हॅल्यूज मिळतील. तर बघा, करूया ॲडिशन. ॲड इक्वेशन 1 अँड 2. 1 आणि 2 ॲड करण्यासाठी आपल्याला 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 आणि सेकंड 101x प्लस 101x नंतर 99y इक्वल्स टू 501. यांची ॲडिशन करताना कोणत्याही प्रकारचा चेंज होणार नाही साईनमध्ये. 99 प्लस 101x किती झाले 200x प्लस 200y इक्वल्स टू 1000. या ठिकाणी आपण जर का पूर्ण इक्वेशनला 200ने डिवाईड केलं, डिवाईड बाय 200ने डिवाईड केलं तर आपल्याला इक्वेशन मिळेल एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. इक्वेशन नंबर 3 आपण याला देऊया, इक्वेशन नंबर 3. ओके. त्यानंतर पुन्हा आपण या दोघांची सबस्ट्रॅक्शन करूया. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 अँड 2. 1 आणि 2ची जर आपण सबस्ट्रॅक्शन या ठिकाणी केली तर आपल्याला काय मिळेल बघा. 1 आणि 2ची आपण जर या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन केली तर आपल्याला बघा 99x प्लस 101y इज इक्वल टू ते दिलेलं होतं 499 आणि 101x प्लस 99y इक्वल्स टू होतं 501. सबस्ट्रॅक्शन करताना इथं साईन जे आहे ती चेंज होईल, मायनस मायनस मायनस. 99 मायनस 101x काय येतो -2x, हा प्लस 2y आणि हा -2. ओके. 2ने जर डिवाईड केला आपण या ठिकाणी तर काय मिळेल -x प्लस y इक्वल्स टू -1. या प्रकारे आपल्याला हे इक्वेशन नंबर 4 मिळालेलं आहे. इक्वेशन 4 याला आपण देऊया. ओके. इक्वेशन 4. इक्वेशन 3 आणि 4मध्ये आपल्याला सेम पेअर मिळालेली आहे व्हेरिएबल एक्सची. त्यामुळे आपण त्याची साईन जर पाहिली तर मायनस प्लस म्हणजे डिफरंट साईन आहे. त्यामुळे या दोघं इक्वेशन्सला आपण ॲड करूया. ओके. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. जाऊया नेक्स्ट पेजवर. 2 नवीन इक्वेशन आपल्याला मिळाले, त्यांची आपल्याला करायची ॲडिशन. तर इथं म्हणूया ॲड इक्वेशन 3 अँड 4. 3 आणि 4 ॲड करूया. 3 मिळालेलं, या ठिकाणी आपल्याला इक्वेशन नंबर 3 मिळालेलं आहे एक्स प्लस वाय इक्वल्स टू 5 आणि इक्वेशन नंबर 4 मिळालेलं आहे -x प्लस वाय इक्वल्स टू -1. यांची आपण ॲडिशन करतो आहे. ॲडिशन करताना कुठलीही साईन चेंज होणार नाही. एक्स व्हेरिएबल एलिमिनेट झाला, वाय प्लस वाय 2y आणि 5 - 1 4. यामुळे 2y इज इक्वल टू आपल्याला मिळाला 4. तर y इज इक्वल टू मिळेल 4/2 मीन्स y इक्वल्स टू 2. ओके. वायची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2. वायची व्हॅल्यू जी आपल्याला मिळालेली ती आपण इक्वेशन नंबर 3 किंवा 4मध्ये टाकूया. तर या ठिकाणी म्हणूया आपण पुट y इज इक्वल टू 2 इन 3 नंबरचं इक्वेशन होतं आपलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि यामध्ये जर आपण वायची व्हॅल्यू 2 टाकली तर मिळेल आपल्याला एक्स प्लस 2 इज इक्वल टू 5 आणि 2 तिकडे गेला तर मायनस होईल, म्हणजे एक्स इज इक्वल टू मिळेल 5 - 2. एक्स इज इक्वल टू आपल्याला मिळाला इथं 3. या ठिकाणी आपल्याला सोल्युशन मिळालं आहे एक्स, वाय इज इक्वल टू 3,2. ओके. तर या प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 7 देखील इथं कंप्लीट झालेला आहे. याचा स्क्रीनशॉट आपण घेऊ शकता. जाऊया या प्रॅक्टिस सेटच्या लास्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 सुद्धा आपल्याला अल्टरनेट कोएफिशियंट्सचा एक्झाम्पल दिलेला आहे. तर बघूया क्वेश्चन नंबर 8.
क्वेश्चन नंबर 8 काय दिलं आहे बघा. 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. याला इक्वेशन 1 दिलं. त्यानंतर 57x मायनस 49y इक्वल्स टू 252. इक्वेशन नंबर 2. दोघांची आपण ॲडिशन करूया या ठिकाणी. ॲड इक्वेशन 1 अँड 2. ॲडिशन केली आपण तर या ठिकाणी 49 प्लस 57 होतात तुमचे 106x आणि या ठिकाणी मायनस 106y. इकडं 2 + 2 4, 7 + 5 12 आणि कॅरी 1, 1 + 2 प्लस कॅरीवाला 1, तर इथं 424. या ठिकाणी थ्रूआउट 106ने जर आपण डिवाईड केलं तर आपल्याला मिळेल x मायनस y इक्वल्स टू 4. ओके, 106ने जर आपण या ठिकाणी डिवाईड केलं तर x मायनस वाय इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 3. 106चा टेबल आपण जर 4पर्यंत म्हटलं तर 424 आन्सर आपल्याला मिळेल. त्यानंतर ॲडिशन नंतर आपण सबस्ट्रॅक्शन या दोघं इक्वेशनची पुन्हा करूया. सबस्ट्रॅक्शनसाठी आपल्याला पुढच्या पेजवर जाऊया आपण. बघा, सबस्ट्रॅक्शनसाठी इक्वेशन पुन्हा तेच घेऊया. 49x मायनस दिलेलं आहे मायनस 57y इज इक्वल टू 172 आणि 57x मायनस 49y इक्वल्स टू 252. सबस्ट्रॅक्शन करतो आहे त्यामुळे साईन चेंज होईल. मायनस ही प्लस ही मायनस. 49 मायनस 57 हे काय येईल मायनस 8x आणि या ठिकाणी पुन्हा मायनस 8y इक्वल्स टू प्लस मायनस मायनस 2 मायनस 2 0 7 मायनस. आता या ठिकाणी 252मधून 172 गेले तर किती येतील बघा. 0 15 मायनस 7 8 आणि 2 मायनस 2 0 म्हणजेच मायनस 80 आन्सर येईल इथं या ठिकाणी. मायनस 80 थ्रूआउट आपण मायनस 8ने आहे पूर्ण इक्वेशनला जर डिवाईड केलं तर आपल्याला काय इक्वेशन मिळेल. x प्लस वाय इक्वल्स टू 10. मायनस 8ने आपण डिवाईड केलं होतं या ठिकाणी त्यामुळे आपल्याला सर्व जे आहे ते प्लसमध्ये मिळालं आहे. इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन नंबर 3 आणि 4 आपण जर पाहिलं तर इक्वेशन 3 आपल्याला मिळालं होतं x मायनस इक्वेशन 3 आपल्याला मिळालं होतं x मायनस वाय इज इक्वल टू 4. तर या ठिकाणी दोघं इक्वेशन जर आपण पाहिले तर वायची पेअर आपली सेम आहे आणि अपोजिट साईन आहे त्यामुळे आपण त्या दोघांची काय करणार या ठिकाणी त्या दोघांची आपण इथं ॲडिशन करूया. ॲड इक्वेशन 3 अँड 4. ॲड इक्वेशन 3 अँड 4. 3 आणि 4 जर आपण ॲड केलं तर आपल्याला मिळेल x प्लस वाय इज इक्वल टू 10 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 4. या ठिकाणी ॲडिशन करतो आहे. x प्लस x 2x वाय एलिमिनेट होईल आणि 10 प्लस वाय 14. त्यामुळे x इज इक्वल टू आपल्याला मिळाला 14/2 मीन्स x इज इक्वल टू 7. एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली इथं 7. ओके, एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 7. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू जी मिळालेली आहे ती आपण इक्वेशन 3 किंवा 4मध्ये टाकल्यानंतर आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल. ओके, तर बघूया याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या. नंतर जाऊया नेक्स्ट पेजवर. एक्स इज इक्वल टू आपल्याला मिळालेला आहे 7. पुट एक्स इज इक्वल टू 7 इन 4. इक्वेशन 4 आपलं होतं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. त्यामुळे एक्स टाकला आपण 7 प्लस वाय इज इक्वल टू 10. 7 त्या साईडला शिफ्ट झाला तर मायनस होईल. वाय इज इक्वल टू 10 मायनस 7. देअरफॉर वाय इज इक्वल टू 10 मायनस 7 इज 3. सो वाय इज इक्वल टू आपल्याला मिळाला 3. सोल्युशन ऑफ एक्स कॉमा वाय इज 7,3. या ठिकाणी आपल्याला हे सोल्युशन मिळालेलं आहे 7,3. अशा प्रकारे अल्टरनेट कोइफिशियंट्सचे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो. एक वेळा ॲडिशन एक वेळा सबस्ट्रॅक्शन करायची आणि पुन्हा दोघं इक्वेशनची ॲडिशन करून आपण सोल्युशन फाइंड करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपला प्रॅक्टिस सेट 1.1 कंप्लीट झालेला आहे.
व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.